सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑक्टोबर 2018 TY BCom रेग्युलर ब्रँच अकाउंटिंगचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये स्पेशल काय आहे मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे आपल्याला दोन दोन ब्रँचेस. जनरली आपण प्रत्येक प्रॉब्लेम पाहिला एकच ब्रँच असते. या ठिकाणी हेड ऑफिस कोण आहे रे? हेड ऑफिस कोण आहे? विप्रो लिमिटेड. विप्रो लिमिटेड आहे की नाही? हेड ऑफिस विप्रो लिमिटेड आहे. आणि या विप्रो लिमिटेडच्या किती ब्रँचेस सांगितल्या? 2 ब्रांचेस. हां, पहिली ब्रँच पुण्याला आहे आणि दुसरी ब्रँच नाशिकला आहे. ठीक आहे. दोन्ही ब्रँचला माल पाठवताना कसा पाठवलेला आहे? कॉस्ट प्लस 50%. 50%. मग आपण कॅल्क्युलेशन कसं करणार माहिती ना? 100 भागिले 50 अधिक 1. किती आन्सर आलं रे? 3. जिथे जिथे तुम्हाला स्टॉक दिसेल आणि ज्या स्टॉकचं HO आणि ब्रँच असं रिलेशन असेल अशा वेळेला आपण 3 ने भागणार. कळलं का? ये बताया मैंने कल आपको. हो सर. ओके. तर हा प्रॉब्लेम बनवण्यासाठी त्यांनी सांगितलं प्रिपेअर. काय सांगितलं रे? प्रिपेअर. आता हे मधल्या ओळी हे कॉमन असतात. हेड ऑफिस सगळे पैसे देईन, त्याच्याशिवाय ब्रँचने खर्च करायचा नाही, सगळे खर्च हेड ऑफिसकडून पुरवले जातील, हे सगळे कॉमन वाक्य असतात. ओके. कोणती मेथड सांगितली? कोणती मेथड सांगितली? स्टॉक अँड डेटर सिस्टीम. बरोबर ना? आणि काय शोधायला सांगितलं आपल्याला? प्रॉफिट. सांगा, स्टॉक डेटर मेथड मध्ये आपला पहिला अकाउंट कोणता असतं? सर पहिला अकाउंट असतं ब्रँच स्टॉक अकाउंट है ना? बघा बरं, इन द बुक्स ऑफ कोणती कंपनी आहे रे आपली? आता कोणती कंपनी आहे? विप्रो लिमिटेड. पहिला अकाउंट कोणतं आलं तुमचं? ब्रँच स्टॉक. इथं लिहिताना मी 2 कॉलम केले, पुण्याची अमाऊंट आणि नाशिकची अमाऊंट. दिसतंय का? हो सर. डेटर अकाउंट बनवलं, त्यात सुद्धा पुणे नाशिक टाकलं का? हो. पीटी कॅश अकाउंट आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं नाही. पीटी कॅश कुठं दिसतंय का? पहा बरं, अख्ख्या उदाहरणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठंच पीटी कॅश नाही. पहा, नाही. मग पीटी कॅश अकाउंट बनवायचं का? नाही. स्टॉक अँड डेटर सिस्टीम मध्ये 6 अकाउंट असतात, त्यापैकी माझे 2 झाले. हे तिसरं ब्रँच एक्सपेन्स, चौथं ब्रँच ऍडजस्टमेंट. या ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये काय लिहितात रे पोरांनो? लोडिंग लिहितात. शाबास. आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये प्रॉफिट अँड लॉस लिहितात. हे क्या बोलने वाली बात है क्या? ठीक आहे. हो. चलो करू सुरुवात मग. हो सर. ओके. सांगा पहिल्यांदा. ऍडजस्टमेंट नाहीच आहे याला, जनरली नसतातच. ऍडजस्टमेंट नाहीच आहेत. सांगा पहिल्यांदा काय? स्टॉक किती किती रुपये? पुणे 18,600, नाशिक 31,200. किधर लिखने का बोल दे. सर स्टॉक टू बॅलन्स ब्रेकडाउन. बॅलन्स ब्रेकडाउन 18,600 31,200. बरोबर ना? 18,600 31,200. काय लिहू याला मी? टू बॅलन्स ब्रेकडाउन. ओके. इसका लोडिंग तो निकालना पड़ेगा रे. हो. किधर? कुठं लिहायचं लोडिंग? ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला. शाबास. ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला लोडिंग लिहायचा. 1 मिनिट, मला ही अलाइनमेंट करून घेऊ द्या फक्त. काय होईल नाही तर गोंधळ होईल थोडा. बरं चल, ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला काय लिहायचंय मला? लोडिंग. काय नावाने लिहितो लोडिंग आपण? बाय स्टॉक रिझर्व. शाबास. बाय स्टॉक रिझर्व. आता मी इथं का बरं बारीक लिहितोय हे कळलं ना? नाही तर मग हे असं होईल लगेच. ठीक आहे. सांगा, लोडिंग काढण्यासाठी कितीने भागायला सांगितलं मी तुम्हाला? 3 3 ने. मग 18,600 भागिले 3 31,200 भागिले 3 कर पटकन.
18600 भागिले 3200 बर 6200 आलं. आणि 31300 31200 होतं ग. 102 कितना आया 10400 आले बरोबर. हो. ओके नंतर काय करायचं सांगा. आता पुढचा आयटम काय. डेटर्सचे बॅलन्सेस कुठे लिहू. ब्रँड डेटरचे निघला 13600 17400 13600 किती 13000 617,300 काय नाव लिहू रे याला. बॅलन्स ब्रेकडाऊन. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. ठीक आहे. नंतर ट्रान्झॅक्शन फॉर द इयर वर्षभरात काय काय घडलं. ओके गुड्स इनवाइस टू ब्रँच कंसात दिले आयपी म्हणजे इनवाइस प्राइस. सांगा हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवल्यामुळे ब्रँचचा स्टॉक वाढला का कमी झाला. ब्रँचचा स्टॉक वाढला. मग स्टॉकच्या कुठे येईल. स्टॉकच्या डेबिटला कोण आहे रे लय कॉन्फिडेंटली आन्सर देते हुशार पोरगी. जरा जोरात बोल ना पोरगी. ब्रँच स्टॉकच्या डेबिटला 1,02,000 1,08,000 लिहू का बिंदास. 1,02,000 आणि 1,08,000 सही बात आहे. काय लिहायचंय मला. गुड्स सेंट टू ब्रँच. बर गुड्स सेंट टू ब्रँच बरोबर ना. किती रुपये रे. 1,02,000 आलं का. सर क्या इसका लोडिंग निकलना पड़ेगा. हो बताओ कितना आएगा. 1,02,000 का लोडिंग कितना आएगा. 34,000 34,000 कुठे येईन तो लोडिंग. ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला. बर काय नावाने. बाय बाय 34,000 आणि दुसऱ्याचं किती आला रे. 36,000 नक्की. हो ओके इथपर्यंत समजे. सर अजिबात नाही समजे. समजे सर. समजे ना. नक्की समजलं. बर पुढे काय आहे पहा. पुढचं काय. म्हणजे काय. हा अरे जरा जोरात बोला रे कोणीतरी. कॅश सेल्स माल विकल्यामुळे स्टॉक काय होतो. कमी कुठे लिहायचा. 50,000 20 70,000 कुठे लिहायचा. बाय कॅश सेल ब्रँच स्टॉकच्या क्रेडिटला. बर कैश सेल्स. ओके बाय कैश सेल्स कितना कितना है बाय कैश सेल्स. 50,000 20 किती होते. 50,000 20 आणि 70,000 बरोबर का. हो सही बात आहे. सांगा मग आता रोख विकल्यामुळे काही डेटरवर परिणाम होतो का. नाही म्हणजे स्टॉकमुळे फक्त स्टॉकच बदलला. ओके सर समझ में आया सब कुछ. हां पुढचं काय. बाय क्रेडिट सेल. क्रेडिट सेल्स किती किती है रे. 62,000 60,200 क्रेडिट सेल्स. सर क्या हम क्रेडिट पे माल बेचेंगे तब भी हमारा स्टॉक कम होगा. हाँ बिल्कुल कम होगा. सर जब हम माल बेचते हैं उस पर लोडिंग निकलते हैं. नहीं नहीं. तो क्रेडिट सेल्स कितना अमाउंट है क्रेडिट सेल का. 62 और 6200 ओके 62,000 आणि 60,200 बरोबर का. हो काय रे. बाय क्रेडिट सेल्स लिहिले का. ब्रँड डेटरच्या डेबिटला. हा याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल रे. ब्रँड डेटरच्या डेबिटला
काय नावाने? टू क्रेडिट सेल. ठीक है, सही बात है. चलो आगे. आता हे बघ, अकाउंटिंग ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट नुसार तू म्हणशील का सर इथं बाय क्रेडिटर, बाय सेंट्री डेटर लिहा, बाय ब्रँच डेटर लिहा, इथे लिहा ब्रँच स्टॉक. तसं नाही. आता हे आपलं चाललंय ब्रँच अकाउंटिंग आहे ना. सायमल्टेनियस इफेक्ट माहिती आहे ना. ह्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटचं नाव लिहा, त्या अकाउंटमध्ये ह्या अकाउंटचं नाव लिहा, ते आहे आपल्याला माहिती आहे. पण आपण लिहिलं आता क्रेडिट सेल्स. बरोबर ना तुझी शंका? अरे अभि तुला असं वाटतं इथं बाय ब्रँच डेटर लिहायचंय, बरोबर का? हो सर. अगदी बरोबर बोलतोय तू बेटा. लिहू का? हा, बुक मध्ये कसं दिलेलं आहे बघ, बुक मध्ये क्रेडिट सेल्सच दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि तुझं म्हणणं आहे सर इथं ब्रँच स्टॉक लिहा, बरोबर ना? अगदी बरोबर आहे तुझं. ठीक आहे. तो तुमच्या पर्टिक्युलर टीचर्सला विचारून घे, सर मैं क्या ऐसा लिख सकता हूँ. ओके, ठीक है. चलो आगे. काय पटापट घ्या रे, संपलं पाहिजे पटकन. डेटर कडून पैसे आले म्हणजे डेटर वाढले का डेटर कमी झाले? 60,800, 59,600. 60,800, 59,600. 60,800 किती? 59,600. काय नाव देऊ त्याला? बाय कॅश. ठीक है. चलो आगे. पुढचं पटापट वाचा. एक वरची बडबड चालली रे. वाच रे अभि पुढचं. रिटर्न बाय डेटर. डेटरने माल परत पाठवला. डेटरने माल परत पाठवल्यावर डेटरच्या क्रेडिट लागेल. शाबास. आणि माल आला ना रे. शाबास. 2400 आणि 3000 डेटर कडून आला म्हणजे विकलेला आला ना. मग विकलेला आला 2,400 आणि किती? 3,000. बरोबर का? याला काय लिहायचं रे? बाय गुड्स रिटर्न. टू सेल्स रिटर्न. टू सेल्स रिटर्न. टू सेल्स रिटर्न चलेगा ना? सेल्स रिटर्न दे. बर. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल मग? इकडे ब्रँच डेटरचे क्रेडिट. डेटरच्या क्रेडिटला काय नावाने? बाय सेल्स रिटर्न. गुड्स रिटर्न पण चालेल. हा, गुड्स रिटर्न पण चालेल रे बाबा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथपर्यंत आलं. चलो आगे. काय रे पुढचं? गुड्स रिटर्न बाय ब्रँच. 2H म्हणजे कोणी कोणाला माल पाठवला? ब्रँचने एचओला पाठवला क्रेडिटला. हा, ब्रँच स्टॉकचा. ब्रँच. हा, मग आता इथं नीट बघ. फक्त पुणे ब्रँचच दिलेलं आहे आपल्याला 3,000 रुपये. हा, फक्त पुणे ब्रँच. म्हणजे पुणे ब्रँचचा माल काय झाला रे? त्यांनी रिटर्न पाठवला ना. मग पुणे ब्रँच मध्ये माल काय झाला? काय लिहिणार आपण माहितीये का? Buy goods to the branch. हा, मी इथं आहे ना गुड्स सेंट टू ब्रांच असं लिहितो आणि कंसात लिहितो रिटर्न. हे लक्षात घे. किती रुपये? अरे कितना अमाउंट है? 2400. नाही 2400 नाही रे. किती आहे रे? 3,000 आहे ना रे. अरे अमाऊंट किती बघा ना. 3,000 आहे. मी 2400 लिहिले ना, इथे 3,000 पाहिजे ना. हा, मग याचं लोडिंग काढावं लागेल. शाबास. किती लोडिंग येईल रे याचं? 1000. कुठं लिहायचं लोडिंग त्याचा? ब्रँच ऍडजस्टमेंट डेबिट. हा, 2GSTB. किती रे? 1000 रुपये. 1000 रुपये. हे कळाले का? हो.
बर चलो आगे. समजून घ्यायची गोष्ट आहे, पाठ करायची गोष्ट नाही आहे. इथं म्हटलं गुड्स ट्रान्सफर फ्रॉम नाशिक टू पुणे. दोन्हीकडे पण अमाऊंट सेम आहे. म्हणजे कोणत्या ब्रँचने कोणत्या ब्रँचला माल पाठवला नीट जरा बघा. नाशिक ब्रँचने पुणे ब्रँचला पाठवलं. मग सांग नाशिकने पुण्याला पाठवलं. कोणाला मिळाला आणि कोणाचा कमी झाला. नाशिकचं कमी झालं पुणे पुण्याला ब्रँच. मिळालं. हा मग पहिल्यांदा काय घेऊ, ज्याला मिळाला त्याचं लिहू का ज्यांचा कमी झाला त्याचा लिहू पहिल्यांदा. कमी झालं त्याचं. बर नाशिकचा कमी झाला ना. हा. मग नाशिक ब्रँचच्या कोणत्या साईडला येणे. हा सर पण ऐका ना, हा ब्रँच आणि एचओचे ट्रान्झॅक्शन घ्यायचे होते ना. हो माहिती आहे ना मला. ब्रँच मला सांगा ना. ब्रँच आणि ब्रँच हो हो यस 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 डेफिनेटली युअर डाऊट इज परफेक्ट. बट इज देअर एनी रिलेशन बिटवीन नासिक ब्रांच एंड पुणे ब्रांच. अरे उनका कोई लेन देन है. काय बोलले? त्यांचं काही दोघांचं देणं घेणं आहे का पुणे ब्रँच आणि नाशिक ब्रँच. नाही. पुणे ब्रँचला माल पाहिजे होता अर्जंटमध्ये. हेड ऑफिस हरियाणाला आहे, पश्चिम बंगालला आहे. हा बरोबर. त्यांनी सांगितलं थांब तुला माल पाहिजे ना 3 तासात मिळून जाईल. नाशिक ब्रँचला फोन केला, पुण्याला माल पाठव, संपला विषय. कळलं का. हा हा. मग नाशिकवाले काय म्हणणार, पुण्याला माल पाठवला. अरे पण हा माल आम्ही हेड ऑफिसला पाठवला, फक्त पुणे शाखेत पाठवला रिटर्न. समजे. हा. पुणेवाले काय म्हणणार, आम्हाला नाशिकवाल्यांकडून पैसे आले, आम्ही नाशिकवाल्यांना पैसे देणार का. हेड ऑफिसलाच पैसे देणार ना. हा. समजा आपण एखाद्या दुकानामध्ये जर एखादी वस्तू अवेलेबल नसते तर दुकानचा शेठजी म्हणतो या पोराला घेऊन जा गोडाऊन मधून घेऊन टाका. मग आपण काय गोडाऊन मध्ये पेमेंट करतो का त्याचं. नाही. पेमेंट करायला दुकानात येतो ना परत. हा. सिंपल बात है. ओके चलो आपने डाउट पूछा, सबके डाउट क्लियर हो गए. हा. बरोबर ना. बरोबर. अरे कळालं का नाही पण. कोणाचा माल गेला, कोणाचा माल गेला, नाशिकचा पुण्याचा. नाशिकचा गेला नाशिकचा पुण्याला. गेला. मग नाशिकवाल्यांचा गेला म्हणजे नाशिक ब्रँच मध्ये मला 4200 द्यावं लागतील. बरोबर ना. काय म्हणालो बाई. गुड सेंट टू ब्रँच कंसात ट्रान्सफर लिहिलं मी भाऊ. समजे. हा. आता थोडस लिमिटेशन समजून घ्या जागेचं, हे की नाही. म्हटलं त्याला ब्रॅकेट टाकतो भाऊ, तू म्हणशील हे असं कसं आहे, उंटावरून शेळ्या वळतात सर. हा नाही तसं. ठीक है. अरे क्या इसका लोडिंग गिरेगा. हा. कितना. 1400. शाबास. कुठे येईन तो. ब्रँच ऍडजस्टमेंटचे डेबिटला शाबास. किती रुपये. 1400. क्या बात है. काय नाव टाकायचं याला, टू ना. हा. ओके सर समजलं, सगळं समजलं. ओके हो. पुढे काय रे. सर नाशिकवाल्यांकडून गेलं पण पुण्याला मिळालं ना. हा. मग पुण्यावाले काय लिहितील, माल आला का माल गेला. गुड सेंट. किती रुपयाचा माल आला. 4200. ते पण त्याचं लोडिंग काढतील ना. हो. कुठे येईल तो लोडिंग मग. कुठली. कुठे येईल ते. अरे नाही समजून राहिलं का. अय बाबा हा समजलं की. समजे ना. हा. हा पुढं बोला. चला पटापट रे, टाइम संपण आपलं परत. ब्रँच ऍडजस्टमेंटला नाही लिहिलं का मी. लिहिलं नाही काय. हॅलो. हा
लिहिलेली हा. नॉट एक्सपेन्स फ्लो. पुढे बोल ना, पटापट वाच, चला पटकन आता. अगेन सरप्लस इन स्टॉक कोणत्या ब्रँचचा आहे? फक्त नाशिकचा आहे ना? नाशिक नाशिकवाल्यांचा माल वाढला, माल वाढला म्हणजे सरप्लस झाला. सरप्लस कुठे लिहायचा रे? सरप्लस इन स्टॉक किती रुपये? डेबिट. हा, आला का सरप्लस? हा. सर याचं लोडिंग येईल का? हा. किती रुपये? किती आहे? 600. 200 रुपये. 200 रुपये. सर सरप्लस झाला, किती रुपयाचा माल आपोआप आला गोडाऊन मध्ये? किती रुपयाचा माल आला? 600. त्या 600 मध्ये 200 तर प्रॉफिटच आहे ना? 600 रुपयामध्ये 200 रुपये तर प्रॉफिटच आहे ना, सरप्लस आहे ना. म्हणजे काय कळालं का? लोडिंगच आहे ना. हा, मग इथं ऍक्च्युअल फायदा फक्त किती रुपये आपला? नाही रे, इथे ऍक्च्युअल फायदा आहे 400 रुपयाचा. नीट समजून घे. तुझा 600 रुपयाचा माल सरप्लस झाला, त्या 600 रुपयामध्ये 200 रुपये तर आपला प्रॉफिट जुनाच आहे, म्हणजे तो आता मार्जिनच आहे 200 रुपये. मग फायदा किती झाला? फक्त 400चा. कळाला का? फायदा कुठे लिहितो प्रॉफिट अँड लॉस मध्ये? क्रेडिटला. क्रेडिटला. चला पुढचं विचारा. शॉर्टेज इन स्टॉक. सर पुणे ब्रांच में शॉर्टेज आ गया 900 का. शॉर्टेज आ गया तो ब्रांच स्टॉक क्या होगा? कमी. बाय शॉर्टेज. किती रुपये रे? 900. याचं लोडिंग कुठे येईन रे? याला डेबिटला. शाबास. किती रुपये? 300. अरे 900 में से 900 का माल गया, उसमें तो 300 प्रॉफिट ही था ना. 900 रुपयाचा माल गेला, त्यात मध्ये 300 रुपये प्रॉफिट होता. म्हणजे आपला ऍक्च्युअल लॉस झाला का प्रॉफिट झाला? हॅलो, अरे काय झाला? अरे तुमचा माल हरवला केवढ्याचा? 900चा. त्याच्यात तुम्ही कमावणार होते 300, म्हणजे तुमचा लॉस फक्त 600 झाला ना. समझे का नहीं? हाँ, चलो आगे बताओ. डिस्काउंट टू कस्टमर. डिस्काउंट टू कस्टमर 400 आणि 700. कस्टमरला डिस्काउंट दिला म्हणजे कस्टमर वाढले का कमी झाले? कमी झाले. डिस्काउंट किती किती आहे? 400 आणि 700. आता हा डिस्काउंट तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला लिहिला तरी चालतो, एक्सपेन्स मध्ये लिहिला तरी चालतो. आज मी एक्सपेन्स मध्ये लिहितो कारण पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी एक्सपेन्स मध्ये लिहिलेला आहे. बरोबर का? इसको आप P&L में भी डाल सकते हो. डाल दूं क्या? कुठे टाकायचं? बघ हे बाबा, नको टेन्शन घेऊ. मी म्हणतो P&L मध्येच टाक चल, कारण डिस्काउंट लॉस आहे ना. हा एक्सपेन्स सोडत येतो. ठीक आहे. नंतर काय? एक्सपेन्स ॲट ब्रँच 10,800 आणि 13,400. एक्सपेन्स ॲट ब्रँच 10,800 13,400. एक्सपेन्स आहे तो एक्सपेन्स कोई आएगा ना. टू एक्सपेन्सेस. ठीक आहे. बरोबर आहे एवढं? चला मग संपलं. चला करा क्लोज पटकन फटाफट. करा क्लोज पटकन. कोणतं अकाउंट क्लोज करायचं? स्टॉकचं सांगा बेरीज पहिल्यांदा. 15,920 क्रेडिटची आली पुण्याची. एक कोणती? 15,920. अरे बाबा, स्टॉक अकाउंटची नेहमी डेबिटची बेरीज जास्त होईल रे.
1,02,000 अधिक 18,000 1,20,000 1,22,000 1,26,000 1,27,200 येते. बघ बरं. हा. त्याच्यातून -1 15,900. बेरीज किती आली? 102 आणि 18. 11,280 आला. पण बेरीज बरोबर आहे का डेबिटची? डेबिटचं मला माहिती तुम्ही केली. बर. 1,27,200 त्यातून गेले एवढे. किती राहिले शिल्लक सांग पटकन. 11,280. 11,280. काय नावाने? बाय बॅलन्स बॅलन्स करेक्ट. ठीक आहे. सांग डेबिटची बेरीज ब्रँच स्टॉकची. 31, 108, 139, 140, 142, 142, 800. बरोबर आहे का? तुम्ही काय झोपले काय रे? बॅलन्स 1,42,800 बरोबर आहे. हा 70, 60, 130, 134, 134, 400. 134, 400 म्हणजे 8,400. बरोबर आहे का? 8,400 बरोबर आहे. बरोबर. सांगा डेबिटची बेरीज. 13, 62, 75, 600. 17, 77, 600. 75, 600, 77, 600. 62, 62, 62, 63, 63, 600 गेले. 12,000 राहिले इथं. 59, 60, 61, 62, 62, 63, 63, 300, 63, 300, 14, 300. ठीक आहे. बॅलन्स चेक करा. 12,400. हो सर. 12,400. कैसे रे इथं 800, 800, 800, 1600, 6ला 6 आहे ना राव. 400 राहिलं मायनस करायचं. हा. आता तुम्ही यार तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे सगळं आहे. तुम्ही का बरं असं करता रेडिओनी? करतोय की सर. सांगा एक्सपेन्सला. 10,800, 13,400, 10,800, 13,400 इथं आले. बाय बॅलन्स नाही, बाय बॅलन्स नाही, आता बाय ब्रँच P&L अकाउंट. बरोबर आहे का? किती जाणार? 10,800, 13,400. सांगा हे 10,800 आणि 13,400 कुठे लिहायचे? कुठून आले? ब्रँच एक्सपेन्स अकाउंट. बरोबर आहे का? ऍडजस्टमेंटची बेरीज करा. ऍडजस्टमेंट किती आली? 34, 40, 40, 41, 41. लोडिंग नाही काढला. अरे हा स्टॉकचा ना, क्लोजिंग स्टॉकचा. 12,000 आणि 14,300. 14,280 चा आणि 8,400 चा काढायचा. 12,000 सॉरी अरे 11,280. 11,280 चं लोडिंग किती येईल? रिकर बरं 11,280 भागिले 3. लगेच 11,280 भागिले 3 आले 3,760. 760 आणि 8,400. 28. याला तुमचा टू स्टॉक रिझर्व. बरोबर ना? स्टॉक रिझर्व. कर बरं ब्रँच ऍडजस्टमेंटची बेरीज पटकन. सांगा बेरीज कोणत्या बाजूत जास्त आहे? 40, 41, 41,600, 46, 46,600. बर 41,600, 46,600. 440 आणि 400. किती? 36, 36. 840 हा 46, 3, 43, 400.
42,400. याला कुठे ट्रान्सफर करून द्यायचा टू ब्रँच PL अकाउंट, बरोबर ना. कुठे जाईन रे 36,540 आणि 42,400 बाय काय रे. ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट. हां ॲडजस्टमेंट अकाउंट. सांगा आता बेरीज किती कोणत्या बाजूची. सर इकडे आले 36,540 आणि इकडे आले 42,800, बरोबर आहे ना. क्या मैं बरोबर बोला. सांगा किती आला बॅलन्स. 10,800 गेले, 11,800 गेले, 11,800 गेले म्हणजे 36, 26, 24,740. क्या सही बात आहे. 13, 700, 14, 100, 14, 100, 42, 28, 28,700. बघा बरं. अरे बरोबर आहे का चुकलं. बॅलन्स काढून पाहताय का तुम्ही. हॅलो. बरोबर आहे ना. कुठं ट्रान्सफर करायचं याला. जनरल PL अकाउंट. ट्रान्सफर टू जनरल अकाउंट. बरोबर है ना. क्या मैं बराबर बोला. ट्रान्सफर टू जनरल P&L अकाउंट, बरोबर आहे. बरोबर आहे सर. समजलं का नाही. हा समजलं. ओके ओके सर. ओके. चला मी PDF टाकून देतो तुम्हाला. हा चालतं. प्रॉब्लेम सोडवता आला तर सोडवा. दुसरं एखादा असेल तर ते सोडा. बर दुसरा असेल तर हा का. किती पानपासून आहे रे. चला थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर.